जळगावकर नागरिकांना जसं मी नेहमी म्हणतो चमचमीत खायला खूप आवडतं. जय श्रीराम पाणीपुरीवाला दादा आपल्यासोबत आहे आज. खूप भारी आहे. शाहू महाराज हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट समोर दादाची छोटीशी गाडी लागते. खूप मेहनत करतो दादा हा. यासाठी दादाला आपण नेहमी सहकार्य केलंच पाहिजे. तर चमचमीत खायचं असेल, चांगलं खायचं असेल, साजूक तुपातलं खायचं असेल तर इथेच यावं. एवढी छान दाबेली मिळते, एवढी छान पाणीपुरी मिळते, तुम्हाला माहिती नाही. तर तुम्हाला कसं यायचं इथे सांगेनच तुम्हाला मी. तर जसं मी म्हटलो, चमचमीत खायचं असेल तर जय श्रीराम दाबेलीलाच यायचं. मीडियम म्हणजे मीडियम पाणीपुरी लागते बघा, अशी लागते पाणीपुरी माझी. एक्स्ट्रा पण मिळतो मेन म्हणजे. आपल्या सगळ्या जळगावकरांना चमचमीत जेवण खूप आवडतं, चमचमीत खाणं खूप आवडतं. त्यातच स्ट्रीट फूड असेल तर आपण सगळेच खूपच मजेत असतो. तुपात दाबेली बनवली जाते या ठिकाणी. दाबेली कुठेही खायची नाही, दाबेली इथेच येऊन खायची. स्पॉट तुम्हाला सगळं शेवटी सांगेनच कसं यायचं इथे. तूप लावलं गेलेलं आहे पहिले, तर पाव काढला गेला आहे. आता सुरुवात झाली आहे. फक्त संध्याकाळचे 5 वाजले. ते जसं तुम्ही याल संध्याकाळी जास्तीत जास्त गर्दी दिसते. या गर्दीमध्ये मीही उभा असतो सुद्धा. ही कोणती चटणी आहे? पुदिना चटणी. अच्छा. तूप रेडी, शेंगदाणे टाकले, दाबेलीची भाजी टाकली, रेडी झालेली या ठिकाणी. झाकणं पण लावली. तर आपल्याला किती वर्ष आली इथे आज? मला 3 वर्ष झाली. त्याच्या आधी कुठे होते दुसरीकडे? नाही. आपला हाच व्यवसाय तुम्ही सुरू केला? कुठे जॉब वगैरे करायच्या आधी? दूध फेडरेशन मध्ये जॉब करतो. अच्छा. ते आणि इथे पण काम करतात? हो, ते पार्ट टाइम जॉब आहे. अच्छा. तिकडे काय काम करता? आणि कुठे? तिकडे दूध फेडरेशन मध्ये. हां, तिकडे काट्यावर आहे. अच्छा. बाहेरचं दूध येतं. अच्छा. अगोदर मी या टायमाला जॉब करायचो हॉस्पिटलमध्ये. अच्छा. व्यवसाय करावं असं का वाटलं याला? व्यवसाय करावं असं का वाटलं? स्वतः मालक बनायचं इच्छा होती. माझी दाबेली रेडी झालेली आहे. अजून काय काय असतं आपल्याकडे? दाबेली, पाणीपुरी आणि दहीपुरी, पाणीपुरी, शेवपुरी. अच्छा. दाबेली. सॉस, कांदा, याली आपली दाबेली. महत्त्वाचं म्हणजे इथे यायचं कसं, तर आपण जेव्हा शिव कॉलनीपासून शिवाजी चौकात किंवा शिवाजी चौकापासून शिव कॉलनीत जातो, आणि जे शाहू हॉस्पिटल आहे, राजश्री शाहू हॉस्पिटल, शाहू महाराज हॉस्पिटल, त्याच्या एक्झॅक्टली समोर याची छोटीशी दाबी आहे. जय श्रीराम पाणीपुरी अँड दाबेली, ते जे आपण बघितलं. तर एन्जॉय करूया आता आपण आपली दाबेली.